सुनाई देनी चाहिए। आणि सांडशी घेऊन समोर जायची हिंमत मात्र नव्हती। ह्या बाजू जाऊ का तुम्ही रे ऐकलं वाटत। आणि ज्या डोळ्यात स्वराज्याच्या विस्ताराचं स्वप्न पाहिलं तेच डोळे आता राहिले नव्हते। ज्या डोळ्यांनी सखी रात येसूबाईला प्रेमानं पाहिलं ते डोळे आता राहिले नव्हते। उरले होते फक्त खोबले मिटले डोळे आणि डोळ्यासमोर उभे राहिले राजे शिवछत्रपती। याच डोळ्यांनी पाहिलं होतं स्वराज्य, याच डोळ्यांनी घेतलं होतं दर्शन शिवछत्रपतींचं, याच डोळ्यांनी पाहिली होती स्वप्ने स्वराज्य संवर्धनाची, याच डोळ्यांनी केल्या होत्या इशारते आपल्या मावळ्यांना। अरे पायात काटा गेला तरी 8 दिवस पाय घेऊन बसतात लोक, पण डोळ्यात सक्त सळ्या गेल्या, मेंदू छिंछिन आल्या असतील, कसं सहन केलं असेल। ज्यासाठी औरंगजेब तरसला होता संभाजी महाराजांच्या तोंडून वेदनेचा सुस्कार ऐकण्यासाठी, पण सर्जा शंभू राजाच्या तोंडून वेदनेचा एक हुंकार देखील नव्हता। आणि दुसरं फरमान आलं, निकालो निकालो जुबान इसकी, बहुत तेज है, बहुत तीखी बोलती है। आणि राजांची जीभ छाटली, ज्या जिभेने आजपर्यंत आऊसाहेब मासाहेब बाबासाहेब असे बोल उमटवले ती जीभ राजांपासून पोरकी झाली होती। ज्या जिभेने फक्त जगदंब नावाचा जप केला आणि हर हर महादेवची ललकारी दिली ती जीभ आता निश्चित पडली होती। ज्या जिभेने आजपर्यंत आज्ञा केली होती सेवकांना मावळ्यांना, आतापर्यंत कित्येक न्याय निवाडे केले होते। आपल्या कणखोर बोलाने शत्रूच्या गोटात धडकी भरवली होती। ज्या जिभेने जागर केला सतत जय भवानी आणि जय शिवाजीचा, ती जीभ आता महाराजांपासून पोरकी झाली होती। एक एक करून अशा मरण यातना देत शिक्षा भोगत होते संभाजी महाराज, पण वेदनेचा एक लवलेश देखील नव्हता। आणि एके दिवशी संभाजी राजाने देह ठेवला, महाराष्ट्राचा आभाळ काढवंडलं, स्वराज्याचे दुसरे छत्रपती निवर्तले। स्वराज्य